साताऱ्याच्या रिअल इस्टेटला रिडिफाईन करणारे श्रीधर सर आज आपल्या सोबत आहेत. सध्या साताऱ्यातली आणि पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात लँडमार्क प्रॉपर्टी म्हणजे 17 मजल्याची लँडमार्क बिल्डिंग ते बांधत आहेत. त्याबरोबर देविका बँक्वेट हॉल आणि असे अनेक प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहेत. गेले 40 वर्ष या व्यवसायात ते आहेत. आज साताऱ्यामध्ये जेवढं तुम्ही करताय, साताऱ्याचे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण बदलून ठेवताय. सुरुवात कशी झाली मला तिकडून व्हायचंय की एक मराठी माणूस तो पण व्यवसाय करतोय, ही कशी झाली सुरुवात? ह्याच्यात मुख्य प्रामुख्याने काय झालं होतं की माझे आजोबा होते तर ते गवंडी होते. इंग्रजांच्या काळामध्ये ते गवंडी असल्यामुळं त्यांनी मला लहानपणापासून बाळकडू दिलेलं होतं की बाबा तुला साहेब बनवायचं आहे, कारण ते इंग्रज अधिकाऱ्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं होतं. त्यामुळं त्यांना सिव्हिल इंजिनियर मला बनायचं हे त्यांनी मला लहानपणापासून मनावर बिंबवलं होतं. आणि वडील तसे माझे शिक्षक होते, त्यामुळं मी BE सिव्हिल आमच्या नेटिव्ह प्लेस बेळगावहून झालो. BE सिव्हिल झाल्यानंतर विषय आला की माझं तर मुख्य ठरलं होतं की व्यवसायच करायचा आहे. परंतु घरच्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की पैसे नसतील तर आपण व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळं मग मला मुंबईला पहिला 1-2-3 वर्ष मी नोकरी केल्या. एक सुरुवातीला कुर्ला डेअरीमध्ये एक ज्युनियर इंजिनियर म्हणून मी एक 6 महिने 9 महिनेवर नोकरी केली. पण तिथं काही मन रमलं नाही तिथल्या सगळ्या वातावरणात. ती नोकरी सोडली. तोपर्यंत मला लगेच हाऊसिंग बोर्डमध्ये नोकरी लागली. आणि बॉम्बे हाऊसिंग बोर्डमध्ये चारकोप कांदिवलीला लोकास्ट हाऊसिंगचा प्रोजेक्ट होता आणि तिथं ज्युनियर इंजिनियर म्हणून माझी नेमणूक झाली. परंतु तिथलाही सगळा कारभार एकंदरीत ते हे सगळं म्हणजे BE सिव्हिल म्हणजे त्या काळी 25-30-35 वर्षापूर्वी म्हणजे खूप काही मोठं झाल्यासारखं वाटायचं आणि आकाशाला झेपगावी असं ते हे वाटायचं. परंतु मग तिथलं जे वातावरण गव्हर्नमेंटच्या नोकरीतल्या त्या मर्यादा आल्या आणि मग मी ती पण नोकरी सोडली आणि मग परत बॅक टू बॅक सातारला आलो मी. काय वाटलं असं की आता नोकरीने आता व्यवसाय करायचा आणि कशी झाली ती सुरुवात, काय होती ती मुवमेंट? मग इथे आल्यानंतर कसं आहे की मला पहिल्यापासून मी पूर्वी वडिलांना किंवा आमच्या काकांना म्हणत होतो की मला ह्या व्यवसायात प्रायव्हेटमध्ये काम करायचं आहे. त्यामुळं मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं होतं. प्रायव्हेटमध्ये कशी कामं करतात काय, तिथल्या तशा लोकांच्या ओळखी करून घ्यायच्या होत्या. त्यामुळं मग मुंबईहून मला वाटतं त्यावेळी मला काहीतरी 18-20 हजार रुपये पगार होता. तो पगार सोडून मी इथं 500 रुपयावर महेंद्र चव्हाण आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडे मी नोकरीला लागलो. आणि त्यांच्याकडे नोकरी लागल्यामुळं ह्या व्यवसायातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. आणि माझे वडील शिक्षक असल्यामुळं कांगराळकर हे वडील माझे फेमस होते आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळं नाव कांगराळकर हे फेमस होतं साताऱ्यामध्ये. त्यामुळं व्यवसायात जम बसवायला मला खूप काळ लागला नाही. मी लवकर जम बसला गेला. एक जो ट्रस्ट असतो आणि जी आपुलकी होती विद्यार्थ्यांत किंवा सरांचा मुलगा, मग त्यामुळं थोडंसं खूप लवकर आपल्याला ह्याच्यात व्यवसायात यश येतं. तुम्ही विषय काढला म्हणून थोडं डायव्हर्स करतोय की तुमचे वडील एक साताऱ्याचे खूप फेमस शिक्षक होते, तर त्यांच्याबद्दल जरा एक थोडंसं आपण बोलूया, मग परत इकडे. नक्की. वडील एकदम कडक होते. म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इतकं मारलेलं आहे त्यांनी, भयंकर मारलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आता जर कोणी विद्यार्थी भेटले तर सरांचा मार कसा खाल्लाय तेच सांग. परंतु तेवढं प्रेमही केलंय. म्हणजे जरी मारलं असलं तर प्रेमही तेवढंच केलंय. त्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये आपुलकी आणि हे खूप आहे. खूप विद्यार्थी जिकडं तिकडं असल्यामुळं मला आठवते की मी एकदा मुंबईला लोकल ट्रेनमधनं प्रवास करत होतो आणि चर्नी रोडच्या इथं उशिरा ट्रेन प्लॅटफॉर्मच्या अलीकडं थोडी थांबली की बरेच जण लोक उड्या मारून उतरून जायची. तसंच मी एकदा उडी मारली आणि उतरलं की पोलिसनी पकडल्यानंतर पोलिसनी भाषा बघून साधारण इथं कुठला आहे आणि आडनाव कांगराळकर म्हटलं. सरांचा कोण? मग सरांचा मुलगा. मग तो असं करत जाऊ नको, जा म्हटले मी विद्यार्थी आहे सरांचा. आणि मग तिथलं म्हणजे तो भरपूर ठिकाणी तसा वडिलांच्या ह्याचा रेप्युटेशनचा फायदा होता.